तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृशैतदेशेषेण भगवान संत सम्राट ज्ञानोबा यांच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद भगवद्गीता तथा ज्ञानेश्वरी गीतेतील 63व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. 63 श्लोकावरील चिंतन चालू आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान ज्ञानेश्वरीच्या उपसंहाराकडे जात असताना सांगतात, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. यावरून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात की आत्तापर्यंत तुला जे मी या गीतेमध्ये सांगितलं आणि तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. कोणती? की तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतिम अचिरेण तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. आपल्या मानवी जीवनामध्ये कोणालाही जर परमाशांती प्राप्त करायची असेल किंवा अविनाशी पद प्राप्त करायचं असेल तर आत्तापर्यंत सगळे 4 वेद, पुराणं, स्मृतिग्रंथ, संत वाङ्मय जे सांगतं ते भगवान परमात्मा अर्जुनाला थोडक्यात सांगतात, संक्षेपात सांगत असताना सांगतात की मानवी जीवनाचं हे परम कर्तव्य आहे. जर त्याला परमाशांती किंवा शाश्वत सुख, दुःख संबंध विवर्जित दुःख, संबंध विवर्जित सुख, त्या सुखाची उपलब्धी व्हावी किंवा त्याला त्या निरंकुशा तृप्तीचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर त्याला जीवनामध्ये जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे, किंवा त्याला माझी शरणागती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तम एव शरणं गच्छ, त्यालाच शरण जा. याचा अर्थ जीवाने जडाच्या द्वारा, धनादिकांच्या द्वारा किंवा जीवाच्या द्वारा आपल्याला ह्या शांतीच्या प्राप्तीचा उपाय शोधण्यासाठी कधीही प्रवृत्त होऊ नये. कारण ज्या ठिकाणी जडामध्ये सुख नाही आणि जीवाच्या ठिकाणी परिपूर्ण सुखाची उपलब्धी स्वतःला करण्याचं किंवा दुसऱ्याला करून देण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून स्वामी महाराज सांगितले, जडाने जडाला शरण जाऊ नये, जडाने जीवाला शरण जाऊ नये, जडाने ईश्वराला शरणागत व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी ईश्वराची शरणागती सांगत आहे, तम एव शरणं गच्छ.
तम एवकाराने चकाराने त्या परमात्म्यालाच शरण जा. आणि जात असताना कसा शरण जा, तर सर्व भावेन शरणम, सर्व भावाने शरण जा. आता गीता जाताना आपल्याला जरी आपल्या ठिकाणी काही विस्मृती झाली असेल, परंतु त्याचं परम तात्पर्य जे आहे ते भगवान अर्जुनाला सांगण्यासाठी विसरत नाही. विसरणं हा जीवाचा काय आहे, स्वभाव आहे, परंतु त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा प्रवृत्त होणं हा श्रीगुरूंचा काय आहे, स्वभाव आहे. त्या जीवाचा स्वभाव आहे विसरणं, आणि गुरूंचा स्वभाव आहे की त्याला पुन्हा पुन्हा त्याची स्मृती करून देणं. त्याप्रमाणे म्हणतात की मलाच शरणी, दुसरं कुठं जाऊच नको, आणि सर्व भावेनं भारत, सर्व भावाने मला शरणागत हो. सर्व भावाने याचा अर्थ माऊलींनी केला की तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरणरिग मोहोदधिका गांगरी घाले जैसे. मनुष्याजवळ असणारे 4 गोष्टी आहेत की गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय खंदारकर महाराजांनी एका आषाढी वारीमध्ये हा श्लोक सांगितला होता. त्यातली ही ओळी सांगितली होती, तया अहम वाचा चित्त आणि अंग देऊन ह्या शरणरी. प्रत्येक दिवस एक एक शरणागती सांगत होते. अहंकाराची शरणागती म्हणजे काय, वाणीची शरणागती काय, शरीराची शरणागती काय, आणि चित्ताची शरणागती काय, याचा आपले बंधुवर्य सांगणे महाराजांनी भरपूर विचार सांगितला, गोड विचार सांगितला. आणि त्याच्यामध्ये ही शरणागती करावी, अशा प्रकारचं सर्व भावाने शरणागती करावी. आणि मग असं केलं तर तत्प्रसादात परमशांती, त्यांच्या प्रसादाने जर परमात्म्याचा प्रसाद झाला, ज्या परमात्म्याची शरणागती केली, आणि ती शरणागती म्हणजे माझा मी न राहिलो, आपण कोणीच नाही, जे जे काही आहे तो सर्व परमात्माच आहे, आणि त्या परमात्माच काही ही सर्व लोकवत्तु लीला कैवल्यम, यामध्ये माझा काहीच संबंध नाही, आहे ते सगळं परमात्म्याचं आहे, परमात्म्याची ही लीला आहे. अशा रीतीनं जर आपण शरण गेलो तर त्याच्या प्रसादाने, त्याच्या कृपेने शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी, त्याला शाश्वत स्थान म्हणजे मोक्ष त्याला प्राप्त होईल. आणि दुसरं शांतीम प्राप्त काय पराम शांती, सर्वश्रेष्ठ असणारी शांती त्याला प्राप्त होईल. म्हणजे त्या पुरुषाला देह असतानाच जीवनमुक्ती प्राप्त होईल, आणि देहपातानंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होईल. हा त्याचा शेवटचा जन्म असेल. म्हणून मनुष्याने आपला जो अहंकार आहे, आपली वाणी आहे, चित्त आहे आणि इंद्रिय, ह्या सगळ्यांचा विषय परमात्मा करावा. डोळ्यांनी घेई घेई काय माझे वाचे गोड नाम विठोबाचे, आपली वाणी ही भगवंताच्या नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन याच्यामध्ये रमलेली की नाही. आपल्या डोळ्यांचा परम विषय हा परमात्माच आहे की नाही. आपल्या रसनेंद्रिय परमात्म्याचं प्रसाद खाण्याकडे प्रवृत्त होत आहे का. श्रवणेंद्रिय बाजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निधान देखिले. अशा प्रकारे सर्वच्या सर्व इंद्रिय वाणी चित्त चिंतन करतं, ते कशाचं करतं. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. अशा प्रकारचं त्याने आपल्या जीवनात परमात्म्याने जे जे काही आपल्याला दिलेलं आहे ते परमात्म्याचंच असल्यामुळं त्या परमात्मा सेवेसाठी त्यांनी समर्पण केलेलं आहे. अशा पुरुषालाही शांती प्राप्त होते. आपल्याला जर प्रत्येक गीतेच्या पदापदाचं चिंतन केलं आणि सरळ भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलतात, ते आपल्याशी बोलतात, असं जर आपण समजलं तर अगदी थोडक्यामध्येही अगदी सूत्ररूप गीता काय माऊली सांगतात की जाणती या सवा गीताची एकी सेवा, काय करायला आगवा शास्त्री एरी. एकटी गीता मनुष्याला पूर्णपणे वेदांताचं तात्पर्य आपल्या हृदयामध्ये प्रगट करते किंवा आपल्या बुद्धीवर
आरूढ करून देते म्हणून सांगतात. आणि यालाच म्हणतात की भगवंताच्या शरणागती प्राप्त झाली असताना ही प्राप्त होणारी स्थिती कशी प्राप्त होते, इति ते ज्ञानमाख्यातम. याविषयीचं सर्व ज्ञान किंवा हा ज्ञानप्रपंच मी तुला आता सांगितलेला आहे. आणि तू एकदम सामान्य हे समजू नको, गुह्यात गुह्यतरम. हे गुह्य नाही, गुह्यतर नाही, तर हे गुह्यतम अशा प्रकारचं मी तुला सांगितलेलं आहे. अत्यंत गुह्य किंवा रहस्यमय असं जे ज्ञान आहे ते रहस्यमय ज्ञान आहे. हे म्हणून त्यांनी सांगले, जरे खडकी जैसे वर्षले खडक आगी माझी पेरिले कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. तर याच्यामध्ये सांगितलं खडकावर किती पेरलं तर त्याचं काही उगवत नाही, का राख आहे. आणि राखेमध्ये पेरलं तरी ते काही उगवू शकत नाही. त्याप्रमाणे किती वर्षाव झाला तर खडकावर उपयोग नाही. त्याप्रमाणे मी तुला एवढं हे ज्ञान सांगत असताना हे उपेक्षेवर जाऊन चालणार नाही. तर याच्याविषयी अत्यंत निरतिशय अशा प्रकारची निष्ठा किंवा त्याच्याविषयीची श्रद्धा ठेवून श्रद्धापूर्वक आणि स्वतः अनुष्ठान करून याच्या मी आता जे तुला उपदेश आहे त्या दिलेल्या उपदेशाचं ग्रहण करून तशा प्रकारचा बुद्धिनिश्चय करून तो आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त हो, परमाशांतीला प्राप्त हो असं सांगतात. पण भगवान म्हणतात इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. मी अत्यंत गुह्याती गुह्य असं ज्ञान तुला सांगितलेलं आहे. विमृश्य एतद अशेषेन, पर हे तू अशेषेन विमृश्य पूर्णपणे जाणून घे. आणि हे झाल्यानंतर भगवान त्याला सांगतात की अगोदर म्हणत होते तस्मात युद्धस्व भारत. खरं काय आहे की मनुष्य जन्मामध्ये काय करायचं याच्यापेक्षा आपल्याला जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं तर तो मनुष्य काही करतो किंवा न करतो याला महत्त्व नाही. कारण काय आहे, कर्मण्य कर्म ह्या पश्येद अकर्मणीच कर्म ह्या सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. तो कर्माचा आणि कर्माभावाचा दोन्हीचाही साक्षी झाला की मग ह्या गुरूंना किंवा परमात्म्याला शास्त्राला त्याला काही सांगायचं राहत नाही. कारण जे मुख्य आहे ते त्यांनी संपादन केलेलं आहे. आता पुढचा व्यवहार जो आहे ते उरले उपाधी कारणे ते त्वाविचिले दर्शने अशा प्रकारचा व्यवहार होत असतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानवान पुरुषाला त्याला इदम कुरु किंवा इदम मा कुरु असं काही सांगितलं जात नाही. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं निस्त्रयी गुणे पथी विचारताम को विधी को निषेधा. ही स्थिती जी गीतेला अभिप्रेत आहे, परमात्म्याला अभिप्रेत आहे. या कारणासाठी अर्जुनाला इथपर्यंत सांगितलं इथे ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. माझ्याकडून ते सुद्धा मी सांगितलं असं नाही, तुझा अधिकार उंचावलेला पाहून त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून माझ्याद्वारा हे ज्ञान सांगितलं गेलं. आता हे सांगितल्यानंतर तू याच्यावर विमर्श चांगल्या प्रकाराने विचार कर. काय ग्राह्य, काय त्याज्य, काय नित्य, काय अनित्य, काय सत्य, काय मिथ्या, काय आत्मा, काय अनात्मा, काय सार, काय आसार, ह्या सगळ्या गोष्टी आता तू कथन केलेल्या आहेत, प्रतिपादन केलेल्या आहेत. त्या तू ऐकून घे. आणि त्या कशा घे तर अशेषेन विमृश्य, पूर्णपणाने. कारण काय, ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ब्रह्म आहे परिपूर्ण, आणि त्या परिपूर्ण ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा रीतीनं जगामध्ये एक अखंड सब्राभरीत ओतप्रोत ठोस वस्तू आहे आणि ती वस्तू मी आहे. आणि ती वस्तू हे तुझं स्वतःचं स्वरूप आहे. तू आणि मी एक आहे. अशा प्रकारचं जाणल्यानंतर मग तुला पुढचं जे आहे तर त्यांनी झालं ना का पूर्वसंस्कारवशे, पूर्वसंस्कारानुसार तुझी काय प्रवृत्ती होईल किंवा काय निवृत्ती होईल. आम्ही तुला जे सांगितलं ते प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग आणि उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओजा आत्मसिद्धी काजा लागून या. अशा प्रकारचं ब्रह्मी ब्रह्मरस पूर्ण झाला पाक, सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे, अनुभवांगी झाला समरस ना,
स्वानुभव अंगी झाला समरस, मिळविला हातोहातची नाही. साधनी निज ध्यास ग्रासोग्रासी, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, निज मिळविला रंगी निजात्म रंगे. अशा प्रकारचं ही स्वरूपस्थिती आम्ही तुला सांगितलेली आहे. तर तेव्हा विमृश येते यद अशेषेनं म्हणजे परिपूर्णतेने या ठिकाणी मनुष्याला कारण परिपूर्ण आहे, अधिष्ठान परिपूर्ण आहे आणि कार्य परिपूर्ण आहे. नंतर कार्य आणि कारणाचा अभाव परिपूर्ण आहे. हे सगळ्याच गोष्टी जर त्याला यथार्थ रीतीनं कळतील तर त्याच्या पुढं आता शास्त्र त्याला इदम करू हे कर आणि हे करू नको असं सांगत नाही. त्याप्रमाणे भगवंतांनी तोच परवचात जणू काही या ठिकाणी दिलेला आहे. आणि भगवान म्हणतात की यथा इच्छसी तथा करू, तुला जे वाटेल ते कर, यथा जशी तुझी इच्छा असेल तसं कर. याचा अर्थ एक आणखीन गोष्ट आहे की गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्याला किमान सत्याचं अन्वेषण करणाऱ्या आणि अनुभूती घेणाऱ्या श्रीगुरूंनी त्याला सत्याचं यथार्थ स्वरूप सांगावं आणि त्याला काय कर आणि काय करू नको यापेक्षा तुझं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्या स्वरूपात करणंही नाही आणि न करणंही नाही अशा प्रकारचं झालं तरच म्हणता येतं का यथा इच्छसी तथा करू. अशा प्रकारचा विषय भगवान सांगत आहेत. आपण त्याचं राहिलेलं चिंतन उद्या करू. पुंडलिक वरदा दुपारी 4 वाजता. दुपारी 4 पंचदशी नाही, उद्या सकाळी करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की जय.